नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवती बिट्टीला बोलायला येऊ नये म्हणून दह्यामध्ये शेंदूर टाकते. तेव्हा बिट्टी पिणार असते तितक्यात गौरी हाक मारते. तर बिट्टी म्हणते मनोरमा आजीला, तुम्ही मोठ्या आहात ना, तुम्ही प्या. म्हणून ती दह्याची वाटी मनोरमा आजीला देऊन टाकते आणि हा बाप्पाचा प्रसाद आहे. मग मनोरमा आजी दही पित असते. रेवती खूप घाबरते आणि थांब म्हणते मोठ्याने, नको पिऊस. तर मनोरमा आजी म्हणते, तू काय ग माझ्या खाण्यापिण्याच्या मागे लागतेस. म्हणून आजी पित असते. परत मित्रांनो, रेवती मोठ्याने ओरडते आणि आई अशी हाक मारल्यानंतर सगळ्यांना संशय येतो. आता सगळ्यांना संशय आला म्हणून परत रेवती म्हणते, तिला भानच राहत नाही, शुगर आहे ना आई, कशाला पितेस तू. तर परत आजी म्हणते, अगं हो, माझ्या लक्षातच राहत नाही. मग परत म्हणते आजी, काय नाही होत ग एका दिवसाने. म्हणून सगळी वाटी तोंडालाच लावते आणि ती दही संपून टाकते. रेवतीचं तोंड मात्र आज होत. सगळे हसतात आजीवर. बिट्टीला म्हणते आजी, छान आहे ग दही. मग आजीच्या घशात दुखायला लागतं. रेवतीला खूप राग येतो. सुमितलाही राग येतो, तो तिथून निघून जातो. तर पुढील भागात आश्रमात ती अनोळखी आलेली बाई सगळ्या मुलांमध्ये तिची मुलगी शोधत असते. म्हणते माझी मुलगी. तर भरत बोलतो, ओ बाई, काय करताय तुम्ही आणि कोण आहात, कोण तुमची मुलगी. तर ती बाई त्या मुलीचं वर्णन म्हणजे बिट्टीचं वर्णन करते. गोरी गोरी, तिचे घारे डोळे. भरतला आणि जयाला धक्काच बसतो की बिट्टी विषयीच बोलते ही बाई. मग गौरीला फोन केला असेल का भरतनी. गौरीला फोनवर बोलत असताना रेवतीनं ऐकलं असेल का. म्हणूनच ती म्हणते, आता येणार गोष्टीत खरा ट्विस्ट. म्हणून मोठ्याने हसत असते. खरंच बिट्टीची आई असेल का, हाही रेवतीचाच प्लॅन असेल. काय होईल. खरंच बिट्टी पैठणकरांचं घर सोडून रुद्रगौरीला सोडून जाईल का. धन्यवाद.